नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत मदत वाटप पूर्ण करा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। खरीप हंगामाची आढावा बैठक आज मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते। प्रादेशिक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करावी असे निर्देशही त्यांनी दिले। तसंच खतं, बियाणं यांचं लिंकिंग आणि साठेबाजी करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यांवरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या। दरम्यान यंदा खरीपाचं लागवडीखालील अपेक्षित क्षेत्र 142,38,000 हेक्टर राहणार असल्याची माहिती प्रधान सचिव राधा यांनी बैठकीत दिली। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी पुढाकार घेतलेला होता। परंतु शेतकरी मित्रांनो, बरेच दिवसानंतर हे वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, 30 जूनपर्यंत जे काही नुकसान भरपाई आहे ती लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता। राज्यातील खरीपाचा आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप 30 जूनपर्यंत पूर्ण करणे, खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबर कंपन्यांवरही कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील राज्य सरकारची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय आहे। शेतकरी मित्रांनो, जी काही नुकसान भरपाई झालेली होती त्यांचे पैसे आता 30 तारखेच्या आत जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे नेमके काय म्हणाले आहेत ते आता आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला। यावेळी पीक पाण्याची परिस्थिती, बियाणे, खते आदींची उपलब्धता, बोगस बियाणे, चढ्या भावाने विक्री आदींविरुद्ध सुरू असलेल्या कारवाया आदींची सविस्तर माहिती विभागाला दिली। राज्यस्तरीय बँकर्स समितीची 163वी बैठक आज संपन्न झाली। राज्याच्या सन 2024-25 यासाठीच्या 41,286 कोटी रुपयांच्या पत आराखड्यास मान्यता देण्यात आली। बँकांनी शेतकऱ्यांना पतपुरवठा करताना सिबिलची सक्ती करू नये, तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्ज देताना आखडता हात घेऊ नये, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत। तर शेतकरी मित्रांनो, जे काही नुकसान झालेलं होतं त्याची नुकसान भरपाई देण्यासाठी 30 जून ही शेवटची तारीख असणार आहे आणि 30 जूनच्या आतच लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे नुकसान भरपाईचे पैसे हे मिळणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।